न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारतीताई पवार यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महायुतीकडून नाशिकमध्ये जोरदार असं शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार असं शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी पासून नाशिक शहराकडे वाहनांची महाविजय यात्रा काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये शिवसैनिक आणि गोडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, त्यानंतर सर्वच इतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील, त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प्रथम तर मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे। असं वाटतं का फडणवीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले, त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपण स्वतः जे काम केलंय, महाराष्ट्र शासनाने जे काम केलंय, त्यानंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या मला असं वाटतं का शांतिगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो। निश्चित त्यांचं जे काही इच्छा आहे तर मला असं वाटतं का आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन निश्चित त्यांचा विचार करतील, त्यांच्या जे काही म्हणणं असतील निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। यानंतर बीडी भालेकर मैदान या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर भारती पवार तसेच शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी भव्य अशी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की नाशिक शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजपचे उमेदवार डॉक्टर भारती पवार हे महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत। महायुतीचे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भरउनामध्ये येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। यावरून लक्षात येते की नाशिक आणि दिंडोरी दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा निर्धार नाशिककरांनी केलाय। दो हमारे महायुति के कैंडिडेट हैं, उनकी आज नामांकन दाखिल हुआ है। आपने देखा है कड़ी धूप में इतने हजारों की तादाद में लोग यहाँ उपस्थित थे। हमारे महायुति के सब नेता इसमें उपस्थित हैं और पूरा विश्वास है हमें ये दोनों सीट हम जीतेंगे, क्योंकि 10 साल मोदी जी ने जो काम किया है देश में, इस देश को आगे बढ़ाने के लिए काम किया है, देश के विकास के लिए काम किया है। और हमारी 2 साल की सरकार ने हमारे साथ अभी और हमारी जो महायुति सरकार ने जो इधर गिरीश महाजन है, राधा भूसे हमारे मंत्री हैं और इसमें ये भी साहब है, तो सभी लोग हमारे एमएलए विधायक है, सब लोग और मन से है, सब पूरी ताकत है हमारे साथ। आज शिवसेना है, बीजेपी है, राष्ट्रवादी है, मन से है, आरपीआई है, कवाड़ेगढ़ है, रासपा है, कितने लोग बताऊं। और जब उनकी इंडिया अलायंस होगी तब जमा सब हो गए, एक करके निकल गए, लड्डू जैसा फूटता है वैसे फूट गए। अभी इसलिए अरे बाबा हिंदी बोल के तो इसलिए 2 साल में हमारी सरकार ने, महायुति सरकार ने जो काम किया है उस काम का ये चुनाव में नतीजा दिखाई पड़ेगा। लोग भारी मतों से हमारे दोनों कैंडिडेट को विजयी बनाएंगे और ये नासिक जो है और दिंडोरी ये महायुति का गढ़ है, ये महायुति का किला है, ये बिल्कुल बहुत रिकॉर्ड ब्रेक से जीते। तर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये अनेक दिवस जोरदार रस्सीखेच सुरू होती, मात्र अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नाशिकमधून हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे।
न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.